ठेवा सुंदर केस हे फक्त आता एक स्वप्न नाही, तर थोड्याशा प्रयत्नानं नक्की खरं होऊ शकतं. आपल्या प्रत्येकीचंच आपल्या केसांवर खूप प्रेम असतं. आपल्या केसांना मजबूत, चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय नेहमीच करत असतो. मी सुद्धा ना माझ्या केसांवर भरपूर सगळे घरगुती उपाय करत असते, ज्याच्यामध्ये आपला एकही रुपया खर्च होत नाही आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांवर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या केसांसाठी असेच नैसर्गिक आणि सोपे उपाय शोधत असाल, तर आजचा हा घरगुती उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. आज मी तुमच्यासोबत अशी एक नैसर्गिक गोष्ट शेअर करणार आहे, जी आपल्या केसांसाठी एखाद्या जादुई औषधासारखं काम करते आणि ती गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल, ती म्हणजे आपली ॲलोवेरा कोरफड. आता चला तर मग तुमच्या केसांची काळजी घेण्याचा एक नवीन प्रवास आपण एकमेकींसोबत सुरू करूया. आता कोरफड सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कोरफडीचे फायदे आपल्या केसांसाठी होणारे सांगते. कारण कुठलीही गोष्ट आपल्या केसांसाठी, आपल्या स्किनसाठी आपण ॲप्लाय करताना त्याचे फायदे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर कोरफड ही फक्त आपल्या त्वचेसाठीच नाही, तर केसांसाठी सुद्धा खूप वरदान आहे. कारण याच्यामध्ये विटॅमिन, मिनरल्स जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, ते भरपूर प्रमाणात असतात. कोरफडीमध्ये असलेलं विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतं आणि केसांना अजून मजबूत करतं. कोरफडीमध्ये असलेल्या अँटी फंगल गुणधर्मामुळे आपल्या केसांमधला कोंडा कमी होण्यासाठी मदत होते आणि आपल्या त्वचेचं, आपल्या टाळूचं त्वचा जी आहे ती निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. कोरफडीमुळे टाळूमधला आपला रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे आपल्या केसांच्या वाढीला चालना मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन केस उगवण्यासाठी खूप जास्त मदत होते, जी की मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तुम्हाला नक्की कळेल. कोरफड केसांना नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करते, त्यामुळे आपले केस मऊ, रेशमी आणि चमकदारसुद्धा होतात. त्याचबरोबर ना कोरफड केसांच्या मुळांना मजबूत बनवते, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं केस तुटण्याचं आणि गळण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात कमी होतं. तर चला आता इथं व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे एक मी कोरफडीचं पान घेतलेलं आहे, त्याच्यासोबत थोडेसे घेतलेले आहेत कढीपत्ता. कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल, हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता. पण कढीपत्त्यामुळे आपल्या केसांचा रंग नैसर्गिक काळाभोर राहण्यासाठी मदत होतो, त्यासाठी मी इथं कढीपत्तासुद्धा वापरलेला आहे. आता कोरफड, कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली ही रेमेडी सुरू करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोरफडीच्या साईडला जे काटे असतात, तर ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत सुरीच्या मदतीनं. आता अगदी झटपट होणारा हा घरगुती उपाय मी शेअर करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोरफडीचा जेल व्यवस्थित गर जो आहे जेल, तर तो काढून घेऊ शकता. पण मी आता हा कोरफडीचा गर वगैरे काढून घेणार नाही. मी डायरेक्ट कोरफड कट करून मिक्सरमधून ती फिरवून घेणार आहे. कारण आता माझ्याकडे वेळ पण खूप कमी आहे आणि माझ्या केसांसाठी ही हे रेमेडीसुद्धा मला ॲप्लाय करायची आहे. तर अशा पद्धतीनं ना पटकन आपण एका सुरीच्या मदतीने कोरफडीचे अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता छान पद्धतीनं कोरफडीमध्ये जो गर आलेला आहे, तर तो गर खूप छान आहे आणि ज्याचा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदा होणार आहे. तर व्यवस्थित आता ही जी कोरफडीचं अख्खं पान होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यासोबत घेतलेला आहे कढीपत्ता. तर व्यवस्थित ही कोरफड कट करून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं जी साफ करून घेतलेली आहेत आणि आता हे दोन्ही घटक जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित मी बारीक त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. तर चला आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही घटक टाकायचे आहेत. आता हे बारीक करताना ना याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण कोरफड जी आहे तर ते ऑलरेडी जेल बेस आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला पाणी टाकण्याची याच्यामध्ये अजिबात गरज लागत नाही. तर या दोन्ही गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घ्यायच्या आणि व्यवस्थित आपल्याला मिक्सरला छानपैकी हे फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला फिरवताना जर तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकलं तर हे जे मास्क आहे तर तो खूप लिक्विडी होऊन जाईल आणि ॲप्लिकेशन याचं करताना खूप अवघड होऊन जाईल. त्यासाठी अजिबात याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि मिक्सरमध्ये फिरवायचं. आता सुरुवातीला मी फिरवलं ना तर थोडेसे कोरफडीचे जे गर आहे ते तसेच राहिले होते तुकडे, तर त्यासाठी मी डबल टिबल व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलं, जेणेकरून ही बारीक पातळ पेस्ट तयार होणार आहे. आता ही पेस्ट तुम्ही बघू शकता छानपैकी इथं तयार झालेली आहे. कोरफडीचा कुठलाही तुकडा आता त्याच्यामध्ये शिल्लक नाही आहे. तर छान याचा कलरसुद्धा खूप छान दिसतो आणि कढीपत्ता याच्यामध्ये टाकल्यामुळे ना याचा वाससुद्धा खूप छान येतो आहे. तर आता हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता हे जे तयार झालेलं मिश्रण हे तुम्ही डायरेक्टली असंसुद्धा तुमच्या केसांवरती लावू शकता. पण असंच ॲप्लिकेशन केलं ना तर याच्यामध्ये थोडेसे कोरफडीचे आणि कढीपत्ता याचे थोडेसे जे कण आहेत तर ते शेवटी राहतात आणि मग जेव्हा आपण केस वगैरे धुतो तरी ते आपल्या डोक्यांमध्ये राहतात. त्याच्यामुळे थोडंसं इरिटेशन सुरुवातीला होऊ शकतं, पण काही हरकत नाही. केस जेव्हा आपले सुकतात ना तेव्हा केस विंचरताना बरोबर ते सगळं डोक्यातून निघून जातं. काही आपल्या डोक्यामध्ये किंवा टाळूमध्ये शिल्लक राहत नाही. पण जर तुम्हाला नको असेल, ते इरिटेशन होत असेल, ते आवडत नसेल, तर अशा पद्धतीनं हा जो रस मी तयार करून घेतलेला आहे तो गाळणीच्या किंवा एका सुती कॉटनच्या कपड्याने ना व्यवस्थित अशा पद्धतीनं गाळून घ्यायचा. आता मी इथं ना गाळणीच्या पद्धतीनं गाळून घेते. जर माझ्याकडे वेळ नसेल ना तर मी असंसुद्धा डायरेक्ट माझ्या केसांवरती अप्लाय करते, कारण केस सुकल्यानंतर हे छोटेसे जे कण असतात कढीपत्त्याचे किंवा कोरफडीचे तर हे निघून जातात.
तर आता इथे मी हा व्यवस्थित गाळणीने गाळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा शिल्लक राहिलेला जो चोथा आहे तर तो आपण आता फेकून देणार आहोत, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. आणि हे तयार झालेलं हे जे जेल आहे तर हे कोरपडीचं प्युअर जेल आहे. ह्याच्यामध्ये फक्त मी माझ्या केसांसाठी एक्स्ट्रा नरिशमेंट म्हणून मी कढीपत्ता इथे ॲड केलेला आहे. तर व्यवस्थित अगदी जेल फॉर्ममध्ये आपलं हे जे जेल आहे कोरपडीचं हे तयार झालेलं आहे. कलरसुद्धा एकदम नॅचरल त्याचा हिरवा कलर आहे, जो की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आता ह्याची पहिली मेथड म्हणजे हे अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता, ज्याचे खूप चांगले बेनिफिट आपल्या केसांना मिळणार आहेत, कारण हे प्युअर फॉर्ममध्ये आहे. याच्यामध्ये कुठलीही गोष्ट आपण अजून ॲड केलेली नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे डायरेक्टली अप्लाय करणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं केसांच्या मुळाला, टाळूला आपल्याला लावायचं आहे आणि हलक्या हातानं मसाज करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे जेल आहे ते आपल्या स्किनमध्ये, टाळूमध्ये व्यवस्थित ॲब्सॉर्ब होणार आहे. आता दुसरी मेथडमध्ये याच्यामध्ये तुम्हाला जे कुठलं केसांचं ऑइल सूट होत असेल ते तुम्ही ॲड करू शकता. आता मी रेग्युलरली बदाम तेलसुद्धा वापरते, तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. किंवा जर तुम्हाला खोबरेल तेल असेल, खूप स्वस्त असतं आणि प्रत्येकाच्या केसांना हे सूट होतं, तर हे तुम्हाला वापरायचं असेल, हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून तुमच्या केसांना लावू शकता. किंवा हे दोन्ही कंबाईन करून असं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून लावू शकता. पण आज मी माझ्या केसांसाठी ना इथे विटॅमिन ई तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण विटॅमिन ईसुद्धा आपल्या स्किनसाठी, आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि अगदी स्वस्त आहे. साधारणतः एवढं पाकिट ना ₹38 एवढं मिळतं आणि हे एक पाकिट ना आपण आणूनच ठेवायचं, ज्याचा वापर आपल्या स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी आपल्याला रेग्युलरली होणार आहे. तर इथे ना मी 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल घेणार आहे, कारण विटॅमिन ईची कॅप्सूल थोडीशी स्टिकी असते. जर तुम्हाला सूट होत असेल तुमच्या केसांना आणि तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही इथे वापरू शकता. आता मी इथं 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतलेल्या आहेत. व्यवस्थित त्या कात्रीने कट करणार आणि या आपल्या ॲलोवेरा जेलमध्ये मी ते ॲड करून घेणार आहे. तर विटॅमिन ईमुळे आपल्या केसांना एकदम सॉफ्ट राहण्यासाठी आणि चमक येण्यासाठी खूप जास्त फायदा होतो आणि थोडीशी ती स्टिकी असते. पण 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल एवढ्या जेलसाठी मला सफिशियंट आहेत. रेग्युलरली मी याचा वापर करत नाही, पण महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा विटॅमिन ई कॅप्सूल मी वापरते. तर अशा पद्धतीनं दोन्ही विटॅमिन ईच्या कॅप्सूल मी टाकलेल्या आहेत. व्यवस्थित हे जे मिश्रण आहे तर ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ॲलोवेरा जेल जे आहे तर ते माझ्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी मी छान पद्धतीनं हे रेडी करून घेतलेलं आहे. ॲलोवेरा जेल सहसा प्रत्येकाच्या केसाला सूट होतं, कारण केसांसाठी ते खूप रामबाण उपाय आहे, खूप छान वरदान आहे. आपल्या केसांची नक्की याच्यामुळे वाढ होते, कारण हे आपण आज नाही, फार वर्षांपासून ॲलोवेरा जेल आपल्या केसांसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी वापरत आलेलो आहोत. तर चला, आता हे तयार केलेलं जेल मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे. तर सगळ्यात अगोदर ना केस जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला केसांमधला गुंता वगैरे काढून घ्यायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला अगोदर बघितलं, आपली केसांची वाढ व्हायला सुरुवात होते, नवीन केस यायला सुरुवात होते, तर त्या पद्धतीनं माझ्या केसांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी बेबी हेअर्सची ग्रोथ जास्त प्रमाणात व्हायला लागलेली आहे. आणि हे ना घरगुती उपाय केल्यानंतर काही लोकांना लगेच रिझल्ट मिळतो, काही लोकांना थोडासा लेट रिझल्ट मिळतो, कारण ज्या गोष्टी मला सूट होतील गोष्टी तुमच्या केसांना किंवा तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असं नाही, कारण प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, प्रत्येकाची जी शरीर आहे ते वेगळं आहे. तर त्याच्यामुळे काही गोष्टी मला सूट होत असतील तर काही तुम्हाला नाही, किंवा काही तुम्हाला सूट होत असतील ज्या मला सूट होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सूट होतात त्या आपण आपल्या पद्धतीनं आपल्या केसांवरती, आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय केला तर 1-2 यूजमध्ये आपल्याला त्या कळतात आपल्याला सूट होतात की नाही, आणि त्यानंतर रेग्युलर त्याचा वापर केला तर आपल्या स्किनमध्ये किंवा आपल्या केसांमध्ये खूप चांगला फरक आपल्याला दिसू शकतो. तर चला, आता इथं व्यवस्थित मी केसांमधला गुंता काढून घेतलेला आहे आणि हा जो मास्क तयार केलेला होता ॲलोवेरा जेल, तर हे मी माझ्या केसांवर व्यवस्थित अप्लाय करून घेते. 100% याचा आपल्या केसवाढीसाठी भरपूर जास्त फायदा होतो, कारण ॲलोवेरा जेलमध्ये आपल्या केसांसाठीच्या सगळ्या गुड प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचबरोबर आपण जे कुठलं ऑइल आपल्या केसांना सूट होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे त्याचे डबल बेनिफिट आपल्या केसांना मिळणार आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे अप्लाय करून, जर तुम्हाला आवडत असेल, सूट होत असेल तर ओव्हरनाईट ठेवू शकता, किंवा अंघोळ करण्याच्या आधी 2 तास किंवा अर्धा तास व्यवस्थित हे केसांवरती अप्लाय करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपला नॉर्मल जो रेग्युलर तुमचा शॅम्पू आहे तर त्याने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आता मी काय ओव्हरनाईट करून ठेवणार नाही आहे, मी अर्धा तास, 1 तास, जेवढा मला भारी तर भारी 1-1.5 तास वेळ मिळेल एवढं मी माझ्या केसांवरती लावून ठेवणार आहे आणि त्यानंतर नॉर्मल रेग्युलर शॅम्पूने मी माझे केस धुवून घेणार आहेत. तर चला, आता हे अप्लाय केलेलं आहे. आता हे जोपर्यंत मी केसांवर ठेवलं तोपर्यंत घरातली बाकीची कामं करून घेते. आता त्यानंतर ना मी माझे केस व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता केसांमध्ये खूप छान आपल्याला चेंज झालेला दिसतो. अगदी पहिल्या वापरांमध्ये तुम्हाला थोडासा तरी फरक झालेला दिसेल तुमच्या केसांमध्ये. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.